नमस्कार, महाडिक पाटील फॅमिली या चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. तर मी आज तुम्हाला फॅमिली दाखवणार आहे. तर हे बघा, हे माझे चुलते आहेत, म्हणजे पप्पांचे सख्खे चुलत भाऊ आणि पप्पांचे सख्खे चुलते. तर ते अचानक आले होते, ते देवाला गेले होते आणि अचानक आमच्याशी भेट झाली. म्हटलं चला आपण ब्लॉग घेऊ, पण ते कोणीही ब्लॉगमध्ये येण्यासाठी अजिबात कम्फर्टेबल नव्हतं. कोणी चेहरे लपवत होतं, तर कोणी उठूनच निघून जात होतं. म्हटलं तुम्हाला काय करायचं ते करा, पण मी तुम्हाला ह्या ब्लॉगमध्ये घेणारच आहे. आणि मी व्हिडिओ काढायला घेतला. तर हे बघा, माझी चुलती, तिला म्हटलं हाय तरी कर, मग ती आली, त्यांनी हाय करून गेली. तर हा बघा आमचा अथर्व खूप हसतोय. आता मी व्हिडिओ घेते, पण आता हे यायला कम्फर्टेबल नाही आहेत, तरी पण म्हटलं जाऊ दे, येतील तर येतील, जसा व्हिडिओ येत असेल तो कसं चेहरा लपवते. आणि हा आमचा पाठीमागं बसलेला भैया, तो पण चेहरा लपवते. आणि हे यूट्यूबचं वेळ त्यानंच माझ्या डोक्यामध्ये घातलं की तू यूट्यूब चॅनल सुरू कर. आणि आता म्हणतो मी तुला कधी म्हटलं होतं की यूट्यूब सुरू कर, पण खरंच त्यानंच सांगितलं यूट्यूब चॅनल सुरू कर, आणि मी खरंच ते सुरू केलं आणि खूप मनावर घेतलं. मला तर ते यूट्यूबचं फार वेड लागले. आणि हे बघा कसे असते ते एकमेकांकडं. सुरुवातीला अजिबात हे कम्फर्टेबल नव्हते, पण नंतर थोडंसं कम्फर्टेबल झाले. मग गॉगल लावला, हात वगैरे जोडला, हात केला, मग नंतर व्यवस्थित ते थोडंसं ब्लॉग घ्यायला लागले. आणि हे तात्या तुम्ही तर पाहिलेच असतील, हे माझ्या आजोबांचे सख्खे भाऊ. आता माझं घसा खूप बसला, कारण तिकडे गेल्यावर वेगवेगळ्या ठिकाणचं पाणी पिली. तर हे माझे पप्पा बघा क्षितिजला घेऊन आता फोटो काढण्यासाठी उभा होते, पण म्हटलं आपण थोडासा ब्लॉग पण घेऊया. आणि ही आमची भाभी, म्हणजेच माझी आजी. तर नंतर क्षितिजला तिच्या मांडीवर बसवलं. म्हटलं त्या दोघांचे आपण फोटो थोडेसे क्लिक्स करूया, पण तो काय फोटो तिला काढू देत नव्हता. तो तिच्या मांडीवरच बसायला तयार नव्हता आणि खाली उतरला. म्हटलं जाऊ देत, आपण व्हिडिओज घेऊ. मग मी त्या दोघांचा थोडासा व्हिडिओ क्लिक केला, आणि पप्पांसोबत पण माझे कसलेच फोटो नव्हते, म्हणून मी ते देखील फोटो 2-3 क्लिक्स घेतले आणि नंतर शूट करत होती. तर आता मी म्हटलं भाभीला व्हिडिओमध्ये घ्यावं, तोपर्यंत क्षितिजीकडे एकटाच जाऊन गाडीवरती बसला. तर मी तुम्हाला पुढे दाखवतेच तो कसा गाडीवर जाऊन बसला. त्याआधी आपण आपलं नारळ बघूया. हे बघा, आम्ही लहान असताना हे नारळाचं झाड लावलेलं, आणि त्याला आताशी नारळ यायला सुरुवात झाली आहे. तर इकडे बघा, हा क्षितिज एकटाच गाडीवर जाऊन बसला, कारण पप्पा अगोदर निघाले होते आणि आम्ही नंतर गाडीवर येणार होतो पाठीमागनं. तर हे बघा, हे आहे ब्रह्मकमळाचं झाड, जे आईने लावले आणि खूप सुंदर आले. तर हे बघा, ही 2 मोगऱ्याची झाडं जी मी लावली होती, आणि हे पण इकडे सुंदर असं कृष्ण कमळाचं वेल आहे. ही बघा तुळस, खूप साऱ्याला मंजुळा आल्यात आणि खूप छान आली. आता इकडे 2-3 पाऊस येऊन गेले, त्याच्यामुळे थोडीशी हिरवी झाली आहे. तर हा बघा क्षितिज गाडीवर बसला आहे, आणि तो म्हणतोय की मला बाबांसोबत जायचं आहे गाडीवर बसून. पण आम्ही बाबांसोबत नाही तर क्षितिजच्या मामासोबत जाणार होतो. हा बघा, इथं मला म्हणतोय बाय करतोय मला, कारण त्याला वाटतं की तर मी बाबांसोबत गाडीवर जाणार. तर हे बघा, ही माझी लाडकी ढमी, ही कोरोनामध्ये झालेली आहे आणि माझी सगळ्यात फेवरेट गाई आहे. आणि हे बघा, इथं झाडाला चिंच होती. क्षितिजचं कसं काय लक्ष गेलं काय माहिती, तो मला चिंच मागत होता, पण त्याला पण सर्दी, खोकला आणि ताप आला आहे, त्याच्यामुळे मी काही दिली नाही. पण तो खूप रडला, आणि मग नंतर मला काही फायनली ती द्यावंच लागली. हा बघा कसं तिथेच रडत बसला. नंतर आमची निघण्याची तयारी झाली, सगळ्यांच्या पाया वगैरे पडून घेतलं. आता ते काय मी शूट केलेलं नाही आहे. तर हे बघा, इथं आई आणि क्षितिज इथे चिंच खातोय. म्हटलं चला, तो चिंच खाते तोपर्यंत आपण ब्लॉग घेऊया. नंतर त्याचे पण आईसोबत थोडेसे फोटोज वगैरे क्लिक्स केले, आणि ते थोडंसं शूट घेतलं मी. म्हटलं आणखीन पण भाभीला ब्लॉगमध्ये घेऊया. तर ही माझी आजी आहे 96 वर्षाची. आणि इकडे आता आम्ही निघालो. आता हे पोरं तर व्हिडिओमध्ये यायला अजिबात तयार नाही, पण त्यांना म्हटलं तुम्हाला काय करायचं ते काय, पण मी तुम्हाला ब्लॉगमध्ये घेणार आहे. तर असा होता माझा आजचा ब्लॉग. तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा, कारण आता आम्ही निघालो माझ्या सासरी. चलो बाय.